महाराष्ट्र ही संतांची आणि महापुरुषांची पावनभूमी आहे। संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताई, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावता महाराज अशा असंख्य संतांनी समाजप्रबोधनासाठी आपले जीवन अर्पण केले। त्यांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आणि जगाला वैभव प्राप्त करून दिले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिकारक सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी थोर व्यक्तींनी आपल्या पराक्रमाने इतिहासात अमिट ठसा उमटवला। 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी करून भागवत धर्माचा संदेश दिला। त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव सारखे अनुपम ग्रंथ रचून समाजाला आध्यात्मिक व नैतिक जीवनमार्ग दाखवला। नेवासा नगरीतील पैसखांब येथे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाल्याचा ऐतिहासिक सन्मान नेवासकरांना लाभला आहे। याच भूमीत ज्ञानोदय इंग्लिश मीडियम स्कूल व सुंदराबाई गांधी कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानज्योत, अखिल मानवजातीसाठी अखंड प्रेरणास्रोत या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात लेखक व प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचे समाज पुनरुत्थानातील कार्य, भागवत धर्माची मांडणी व वारकरी संप्रदायाचे महत्त्व यावर सखोल भाष्य केले। कार्यक्रमाला विशेष मान्यवर म्हणून ज्ञानदेव इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री चौधरी सर, पर्यवेक्षिका दिघे मॅडम, सुंदराबाई गांधी कन्या विद्यालयाच्या प्राचार्या पारखे मॅडम, बनकर सर, श्री आखाडे सर, धस सर व श्री ढेरे सर उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी व्याख्यानाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना संत साहित्याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले। भगवद्गीतेतील गहन तत्वज्ञानाचे साध्या मराठीत भावांतर करून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली। या ग्रंथातील गोड, प्रेरणादायी व ज्ञानमूल्यांनी परिपूर्ण ओव्यांमुळे समाजाचे मार्गदर्शन आजही होते आहे। पसायदान या 9 ओव्यांमधून त्यांनी विश्वकल्याणाची सार्वत्रिक प्रार्थना करून मानवतेच्या ऐक्याचा संदेश दिला। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शिकवणुकीतून प्रकट झालेली समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि मानवधर्माची तत्त्वे आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत आणि भावी पिढ्यांनाही दिशा दाखवतील। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।